खरं तर आधीच्या सरकारनं, खास करून काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं, त्यातल्या त्यात राष्ट्रवादीनं महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्याची घोषणा केली, तसे प्रयत्न केले, परंतु तसं काही चित्र पाहायला मिळत नाही. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्येच शेतकऱ्यालाच कसा मनस्ताप सहन करावा लागतो हे दाखवणारा, हे वास्तव दाखवणारा एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहूया. दिवाकर विश्वनाथ उर्णे लातूरच्या परिमंडळ कार्यालयात वाणिज्य शाखेचे ज्युनियर मॅनेजर होते. 2012 साली शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यासाठी बैठका सुरू झाल्या. तो 12-12चा मुहूर्त साधण्यासाठी आधी काही मिटिंग झाल्या असतील. हो, अधिकारी लेवलचे झाले असतील ना मिटिंग वरच्या शासनाच्या आदेशाप्रमाणे. तर आमच्या खाली जो आदेश आला त्या मार्च 12ला बिल वाढवायचा, बिल सरळ वाढवायचे. हा, तर त्याच्यामध्ये रस्त्यावरील दिवाबत्ती, पाणी पुरवठा आणि शेतकऱ्याचे पंप हे तिन्ही कॅटेगरीचे बिलिंग वाढून लोड शेडिंग कमी करण्याचा प्रयत्न केला. डिमांड किमान शहरी भागात लोडशेडिंग कमी करण्याचं ठरलं. त्यासाठी महावितरणचा तोटा कमी आहे असं एमईआरसीला दाखवावं लागणार होतं. म्हणून एका रात्रीतून शहर पाणी पुरवठ्याची बिलं 14 कोटीनं आणि शहर दिवाबत्तीची बिलं 40 कोटीनं वाढवण्यात आली. बिलं वाढवायची म्हणजे त्यांनी वापरो किंवा न वापरो, डायरेक्ट बिलं वाढवून टाकायची. मग तुमच्या आपापसात बैठका झाल्या अधिकाऱ्यांच्या. कशा बैठका झाल्या त्या? किंवा प्रत्येक डिव्हिजन वाईज घेऊन प्रत्येक सब डिव्हिजनला